नमस्कार कुंभ राशी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. जास्त वेळ न वाया घालवता आपण रीडिंग चालू करूयात. बघूयात की 2026 संपण्यापूर्वी विश्व म्हणजेच ब्रह्मांड तुमच्यासाठी काय ठेवून बसले आहे. सर्वात पहिले आपण तुमची मुख्य ऊर्जा बघूयात, काय चालू आहे जीवनामध्ये. तर 2026 संपण्यापूर्वी विश्व तुमच्यासाठी काय घेऊन आले आहे याचे उत्तर तुमच्या ऊर्जेमध्येच दडलेले आहे. सध्या तुम्ही एका अत्यंत महत्त्वपूर्ण मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीतून जात आहात. तुमच्या आयुष्यात एक प्रकारची मोठी जागृती आली असून भूतकाळातील चुका आणि यश या दोन्हींचे तुम्ही प्रामाणिकपणे मूल्यमापन करत आहात. आतापर्यंत ज्या गोष्टीबाबत मनात संभ्रम होता तिथे आता पूर्ण स्पष्टता येत आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा इतरांना खुश करण्यासाठी धावणे तुम्ही थांबवले असून सध्या तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा खरा हेतू शोधत आहात. गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात तुम्ही घेतलेल्या कष्टांचा योग्य मोबदला मिळण्याची वेळ आलेली असून तुम्ही जुन्या मानसिक ओझ्यातून स्वतःला मुक्त करत आहात. याच ऊर्जेमुळे विश्व तुमच्या आयुष्यातील एक मोठा आणि संत चाललेला जुना अध्याय कायमचा बंद करत आहे. आर्थिक चणचण, नोकरी, व्यवसायातील अस्थिरता किंवा भविष्याबद्दल वाटणारी असुरक्षिततेची भीती आता पूर्णपणे संपत आहे. कमतरतेची मानसिकता नष्ट होऊन तुमच्यात एक नवा आत्मविश्वास निर्माण होत आहे. जी नाती किंवा जे जुने विचार तुम्हाला प्रगती करण्यापासून मागे खेचत होते त्यांचा अध्याय आता संपत आहे. भूतकाळातील चुकांबद्दल स्वतःला दोष देणे तुम्ही थांबवले पाहिजे. नक्कीच कुठल्या मार्गाने जावे हा मनातील गोंधळ आणि आयुष्यातील विस्कळीतपणा संपून एका मोठ्या संघर्षमय पर्वाचा हा अधिकृत शेवट होत आहे. 2026चा काळ संपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात एक प्रचंड मोठा आणि क्रांतिकारी टर्निंग पॉइंट येणार आहे. मोठा बदल. तुमच्या आयुष्यातून सर्व प्रकारचा अंधार, बंधने आणि नकारात्मकता कायमची संपून यशाचा एक सुवर्णकाळ सुरू होणार आहे. गेल्या कित्येक काळापासून ज्या मोहाच्या, भीतीच्या किंवा विळख्याच्या जाळ्यात तुम्ही अडकलेले होता त्यातून तुमची पूर्णपणे आता मुक्तता होईल. हा बदल केवळ तात्पुरता नसून जो तुमच्यासाठी तुमच्या जगण्याची पद्धत बनवून टाकणारा ठरेल. तुमच्यावर असणारे मानसिक दडपण, वाईट सवयी किंवा तुम्हाला मागे खेचणाऱ्या लोकांचे नियंत्रण तुम्ही स्वतःहून तोडून टाकणार आहात. हाच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल असेल, जिथे तुम्ही स्वतःचे खरे सामर्थ्य ओळखायला शिकाल आणि भूतकाळातील सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन एक स्वतंत्र व शक्तिशाली व्यक्ती म्हणून समोर याल. हा बदल मुख्यत्वे करून तुमच्या आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक क्षेत्रात होणार आहे. आर्थिक क्षेत्राचा विचार जर केला तर तुम्हाला प्रचंड मोठी प्रगती आणि स्थिरता लाभणार आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली संपत्ती, जुने अडकलेले पैसे किंवा व्यवसायातून मोठा नफा मिळून तुमची आर्थिक परिस्थिती कमालीची सुधारेल. दीर्घकालीन गुंतवणुकीतून तुम्हाला प्रचंड फायदा होईल, ज्यामुळे केवळ तुमचे नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य सुरक्षित होईल. कौटुंबिक जीवनात दीर्घकालापासून चालत आलेले वाद आणि तणाव संपून घरात सुख, शांतता आणि समृद्धी नांदेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल आणि एखादा मोठा कौटुंबिक सोहळा किंवा आनंदाची बातमी घरात येऊ शकते. याच बदलामुळे तुमचे मानसिक आणि सामाजिक क्षेत्र देखील पूर्णपणे उजळून निघेल. समाजात तुमचे नाव, प्रतिष्ठा आणि आदर प्रचंड वाढणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्हाला नवीन ओळख मिळेल. मनातील सगळी भीती आणि संभ्रम नष्ट होऊन एक कमालीची स्पष्टता आणि ऊर्जा तुमच्यात निर्माण होईल. आरोग्य सुधारेल आणि तुम्ही मनातून अत्यंत समाधानी आणि आनंदी राहाल. हा काळ तुमच्या आयुष्यातील अपयशाचे रूपांतर मोठ्या यशात करण्याचा आहे. विश्व तुमच्या समोरील सर्व अडथळे दूर करून तुम्हाला अशा एका उंचीवर नेऊन ठेवणार आहे, जिथे तुम्हाला आर्थिक सुबत्ता आणि मानसिक शांतता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अनुभवता येतील. 2026 संपण्यापूर्वी तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात प्रचंड मोठे फेरबदल आणि चढउतार पाहायला मिळतील. या काळात कामाच्या ठिकाणी असणारे राजकारण, हेवेदावे आणि अंतर्गत स्पर्धेचा तुम्हाला सामना करावा लागला असेल किंवा करावा लागेल. काही लोक तुमच्या पाठीमागे कारस्थाने करण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. अशा वेळी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि वादावादीपासून तर लांबच राहा.
ही परिस्थिती तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठीच येत आहे. ही नकारात्मक ऊर्जा फार काळ टिकणार नाही, फार काळ. कारण तुमची वेळ आता पूर्णपणे बदलणार आहे. तुमच्या नशिबाचे चक्र अतिशय वेगाने फिरणार असून तुमची प्रगती सुरू होत आहे. हा काळ तुमच्या करिअरला एक नवीन आणि सकारात्मक दिशा देईल, जिथे जुन्या समस्या सुटतील आणि नशिबाची पूर्ण साथ लाभेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत नाट्यमय आणि फायदेशीर ठरेल. जर तुम्ही प्रमोशनच्या प्रतीक्षेत असाल तर सुरुवातीला काही अडथळे येऊ शकतात. तरी पण नशिबाच्या साथीने तुम्हाला उच्च पद आणि मोठी जबाबदारी तर नक्कीच मिळेल. तुमच्या कामाची दखल वरिष्ठ घेतील. नवीन जॉब शोधणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येत आहे. तुम्हाला आधी अनपेक्षितपणे एखाद्या चांगल्या कंपनीकडून मोठ्या पॅकेजची ऑफर येऊ शकते. ही नवी नोकरी तुमच्या करिअरला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवाल. मात्र ही नवी संधी स्वीकारताना तुम्हाला जुन्या नोकरीची सुरक्षा सोडून एक मोठे पाऊल उचलावे लागेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ क्रांती घडवणारा ठरेल. व्यवसायात वाढ करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. तुम्हाला एखादा नवीन प्रकल्प, नवीन उत्पादन किंवा नवीन बाजारपेठेत प्रवेश करू शकता. व्यवसायाचा विस्तार करताना तुम्ही काही मोठे आणि धाडसी निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. सुरुवातीला हे निर्णय थोडे जोखमीचे वाटू शकतात, परंतु विश्वाचा पाठिंबा असल्यामुळे या नवीन सुरुवातीतून तुम्हाला प्रचंड भविष्यात नफा मिळेल. भागीदार किंवा जुन्या सहकाऱ्यांसोबत काही मतभेद झाले असतील तर ते बाजूला सारून नवीन धोरणासह पुढे जाणे फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला अगदी नवीन आणि अनपेक्षित क्षेत्रांमधून संधी चालून येतील. कदाचित ज्या क्षेत्रांचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता तिथे तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल. ही एक कल्पना नवीन सुरुवात असेल, जिथे तुम्हाला भूतकाळातील अपयशाची कुठलीही भीती न बाळगता अगदी कोऱ्या पाटीने आणि नवीन उत्साहाने अगदी सुरुवात कराल. प्रवासाचे योग येतील आणि परदेशात किंवा इतर शहरात जाऊन काम करण्याची संधी मिळतील. हा काळ जुन्या चौकटी मोडून एका नव्या आणि उज्ज्वल भविष्याकडे झेप घेण्याचा आहे. 2026 संपण्यापूर्वी तुमची आर्थिक स्थिती कमालीची मजबूत आणि स्थिर होणार आहे. पैशाच्या बाबतीत तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि अत्यंत समृद्ध अध्यायाची सुरुवात होत आहे. गेल्या काही काळापासून पैशाची जी चणचण किंवा चिंता तुम्हाला सतावत होती ती आता पूर्णपणे मिटणार आहे. विश्वाकडून तुम्हाला आर्थिक समृद्धीची एक मोठी गुरुकिल्ली मिळत आहे, ज्यामुळे तुमची तिजोरी आणि मन दोन्ही भरलेले राहील. हा काळ केवळ तुमच्या वैयक्तिक प्रगतीचा नसून तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता देईल. तुमच्याकडे पैशाचा ओघ इतका चांगला राहील की तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सर्व गरजा आणि इच्छा अतिशय आनंदाने पूर्ण करू शकाल. घरात एक संपन्नतेचे आणि समाधानाचे वातावरण तयार होईल. या काळात तुम्हाला अगदी अनपेक्षित मार्गाने धनलाभ होण्याचे अत्यंत प्रबळ योग बनत आहेत. जुने अडकलेले पैसे अचानक मिळतील. एखाद्या मालमत्तेतून, वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा आर्थिक फायदा होईल. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात असाल तर अचानक मोठा बोनस, पगारात घसघशीत वाढ, एखाद्या करारातून मोठा नफा तुमच्या हाती पडू शकतो. हा धनलाभ तुमच्यासाठी एक मोठी भेट ठरेल. याच सोबत तुम्ही भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीचे आणि घेतलेल्या कष्टांचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. तुम्ही संयम राखून ज्या योजनांमध्ये किंवा कामात वेळ गुंतवली होती, तिथून आता नफ्याचे पीक येण्यास सुरुवात होईल. तुमच्या संयमाचे चीज होणार असून तुमचे आर्थिक नियोजन योग्य दिशेने जात असल्याची प्रचिती तुम्हाला येणार आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ दीर्घकालीन आणि सुरक्षित निर्णय घेण्याचा आहे. या काळात केलेली कुठलीही मोठी गुंतवणूक, जसे की घर, जमीन, सोने किंवा शेअर्स, तुम्हाला भविष्यात प्रचंड मोठा परतावा देऊन जातील. काही गडबडीत कुठलाही निर्णय न घेता भविष्याचा विचार करूनच पैसे गुंतवा. खर्चाच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुमच्याकडे पैसा चांगल्या प्रमाणात येणार असला तरी तुम्ही खर्चावर योग्य नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या काळात तुमचा सर्व खर्च मुख्य करून कुटुंबातील शुभ कार्य, घराचे नूतनीकरण किंवा सुखसोयीच्या वस्तूवर होईल, जे की निरर्थक नसतील परंतु हातात पैसा खेळू लागल्यामुळे उधळपट्टी नाही होणार, याची काळजी घ्या. उत्पन्नाचा एक मोठा भाग बचतीकडे वळवणे तुमच्या भविष्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. 2026 संपण्यापूर्वी कुंभ राशीच्या व्यक्तींच्या प्रेम आणि नातेसंबंधांच्या आयुष्यात एक अत्यंत सुंदर, जादुई आणि सुवर्णकाळ सुरू होणार आहे. तुमच्या भावनांना योग्य दिशा मिळणार असून नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ ठरू शकतो.
तुमच्या मनात असणारी प्रेमाची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी विश्व स्वतः सर्व परिस्थिती अनुकूल करणार आहेत. जे सिंगल्स असणाऱ्यांसाठी हा काळ प्रचंड भाग्यवान ठरणार. जर तुम्ही अजूनही सिंगल आहात, तर तुमच्या आयुष्यात एक अत्यंत आकर्षक, समजदार आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या व्यक्तीचे आगमन होणार आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ प्रेमच नाही तर नवीन उत्साह आणि आनंद घेऊन येणार आहे. पहिल्याच भेटीत तुम्हाला या व्यक्तीसोबत एक वेगळेच आकर्षण आणि मानसिक जवळीक जाणवेल. विश्वाच्या आशीर्वादाने हे नाते केवळ तात्पुरते न राहता खूप दीर्घकालीन टिकणारे आणि तुम्हाला स्थैर्य देणारे ठरणार. जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम करत असाल आणि त्यांना सांगायचे असेल तर हा काळ भावना व्यक्त करण्यासाठी खूप सर्वोत्तम आहे. तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. आता जे ऑलरेडी नात्यामध्ये आहे, कपल्स आहेत किंवा विवाहित आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे. तुमच्या नात्यात कमालीची प्रगती होईल. जर बऱ्याच काळापासून तुमच्यात काही वाद होते, गैरसमज किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर तो पूर्णपणे मिटून जाईल. एकमेकांबद्दलचा विश्वास आणि आदर द्विगुणित होईल. जे लोक प्रेम संबंधात आहेत त्यांच्या नात्याला कुटुंबाची मान्यता मिळेल. तुमचे लग्न ठरण्याचे किंवा विवाह बंधनात अडकण्याचे अतिशय प्रबळ योग आहेत. घरात एखादा मोठा कौटुंबिक सोहळा, साखरपुडा किंवा लग्नाचे सनई चौघडे वाजण्याची दाट शक्यता आहे. विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात अपार सुख, समाधान आणि आनंद येईल. जर माझी जोडीदार एक्स परत येण्याबाबतचा विचारत असाल तर तुमच्या भूतकाळातील व्यक्तीने जर तुमचे मन दुखावले असेल किंवा तुम्हाला सोडून गेले असतील तर त्यांना आता त्यांच्या चुकीची जाणीव होऊ शकते. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा येण्याचा किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकते. परंतु या काळात तुम्ही स्वतःची ऊर्जा इतकी उच्च पातळीवर असेल तुमची की तुम्ही भूतकाळातील दुःख उगाळत बसणार नाहीत. जुन्या व्यक्तीला आयुष्यात परत घ्यायचे की नाही याचा संपूर्ण अधिकार आणि नियंत्रण तुमच्याच हातात असेल. कारण तुमच्या समोर एका बाजूला जुनी व्यक्ती पश्चाताप करत उभी असू शकते तर दुसऱ्या बाजूला एक संपूर्ण नवीन आणि उज्ज्वल भविष्य तुमची वाट पाहत असेल. एकंदरीत तुमच्या लव्ह लाईफमध्ये विश्वाकडून केवळ आणि केवळ प्रकाश, सत्य आणि आनंद मिळणार आहे. कोणत्याही प्रकारची लपवाछपवी किंवा संशयाचा अंधार आता नात्यात राहणार नाही. तुम्ही जे काही ठरवाल ते तुमच्या संवादाच्या आणि आकर्षणाच्या जोरावरच सहज साध्य करू शकाल. 2026 संपण्यापूर्वी कुंभ राशीच्या जातकांसाठी कौटुंबिक आणि घराशी संबंधित बाबींमध्ये अत्यंत सकारात्मक आणि प्रगतिकारक बदल पाहायला मिळतील. घरातील वातावरण अतिशय आनंदी, उत्साही आणि सौहार्दपूर्ण राहील. बऱ्याच काळापासून कुटुंबात असणारे ताणतणाव किंवा मतभेद आता पूर्णपणे मिटतील. घरामध्ये एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचे अनेक प्रसंग येतील. एखादा मोठा सण, कौटुंबिक यश, लग्नकार्य किंवा आनंदाची बातमी साजरी करण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येताना दिसत आहे. हा काळ एकोपा वाढवणारा असून घरातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आदर कमालीचा वाढेल. तुम्ही कुटुंबासोबत फिरायला जाण्याचे किंवा छोटे मोठे गेट टुगेदर आयोजित करण्याचे योगही अतिशय प्रबळ आहेत. नातेवाईकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर दूरच्या किंवा जवळच्या नातेवाईकांकडून तुम्हाला या काळात भरपूर सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. भूतकाळात ज्या नातेवाईकांसोबत काही तुमचे गैरसमज झाले होते ते स्वतःहून पुढाकार घेऊन संबंध सुधारण्याचा प्रयत्न करू शकतात. समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे किंवा भावंडांचे मोलाचे मार्गदर्शन लाभेल, जे तुमच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. सामाजिक पातळीवर तुम्ही तुमच्या कुटुंबाचे कौतुक होईल आणि नातेसंबंधांमध्ये एक प्रकारची स्थिरता येईल. घर बदलण्याचे किंवा नवीन ठिकाणी स्थलांतरित होण्याचे स्पष्ट योग आहेत, प्रबळ योग दिसत आहेत. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन घराच्या शोधात असाल किंवा सध्या राहते घर बदलण्याचा विचार करत असाल तर हे 2026 संपण्यापूर्वी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. हे स्थलांतर केवळ शहर किंवा परिसर बदलण्यापुरते मर्यादित नसेल तर काही जातकांना शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात किंवा इतर राज्यात जाण्याचीही मोठी संधी मिळू शकते. भविष्यातील प्रगतीचा विचार करून तुम्ही घराच्या बाबतीत काही दूरगामी आणि धाडसी निर्णय घ्याल आणि हे बदल तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान ठरतील. प्रॉपर्टी आणि मालमत्तेच्या दृष्टीने हा काळ अतिशय उत्तम आहे. नवीन जमीन, घर किंवा व्यावसायिक जागा खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल. जर मालमत्तेशी संबंधित काही जुने वाद किंवा कायदेशीर बाबी
कोर्ट कचेरीत अडकलेले असतील तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीमधून तुम्हाला तुमचा हक्काचा वाटा मिळेल. प्रॉपर्टीमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात दुप्पट फायदा देऊन जाईल. विश्वाच्या कृपेने घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि तुम्हाला तुमच्या घराला अधिक सुंदर आणि सुसज्ज करण्यासाठी पैशांचा योग्य वापर तुम्ही करणार. 2026 संपण्यापूर्वी विश्व तुमच्या आयुष्यातील अशी एक इच्छा पूर्ण करणार आहे ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता. पण ती इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग अत्यंत नाट्यमय आणि अनपेक्षित असणार. विश्व तुमची सर्व प्रकारच्या मानसिक छळातून, अडकलेल्या परिस्थितीमधून आणि जुन्या बंधनातून मुक्त होण्याची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या अशा समस्येमध्ये अडकला होता जिथून बाहेर पडण्याचा कुठलाही तुम्हाला रस्ता दिसत नव्हता, तर विश्व ती कोंडी फोडणार आहे. तुमच्या आयुष्यात शांतता, स्थैर्य आणि सुटकेचा एक नवी प्रवास सुरू होईल. परंतु ही इच्छा पूर्ण करण्यासाठी विश्व सर्वप्रथम तुमच्या आयुष्यातील ती चौकट किंवा ते खोटे मुखवटे उद्ध्वस्त करेल जे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरत होते. हा बदल सुरुवातीला तुम्हाला एका धक्क्यासारखा किंवा मोठ्या उलथापालथीसारखा वाटू शकतो. अचानक एखादी जुनी व्यवस्था, चुकीचे नाते किंवा नको असलेली नोकरी सुटू शकते. परंतु हा कुठलाही तोटा नसून विश्वाचा एक मोठा आशीर्वादच आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आतून पोखरत होत्या त्यांना विश्व स्वतःहून तुमच्या आयुष्यातून उपटून फेकून देणार आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे तुमच्या डोक्यावरचे कित्येक वर्षाचे ओझे एका झटक्यात उतरून जाईल. या उलथापालथीतून तुमची नवी ठिकाणी जाण्याची किंवा नवीन आयुष्य सुरू करण्याची इच्छा पूर्ण होणार. जर तुम्हाला भूतकाळ सोडून एक शांत आणि सुरक्षित वातावरण जायचे होते, त्यासाठी परिस्थिती अचानक बदलेल. तुम्ही जुन्या कठीण काळाला मागे सारून एका अतिशय संत, सुरक्षित आणि प्रगतिशील मार्गावर प्रवास सुरू कराल. कायदेशीर कटकटी, वाद किंवा जुने मानसिक आजार यातून तुमची कायमची सुटका मिळण्याची तुमची सुप्त इच्छा या काळात पूर्ण होईल. थोडक्यात सांगायचे झाले तर विश्व तुम्हाला एका अशा वादळातून बाहेर काढणार आहे ज्यातून तुम्ही स्वतःला कधीच बाहेर पडू शकला नसता. हे वादळ शांत झाल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनातील शांततेची आणि स्वातंत्र्याची खरी इच्छा विश्वाने पूर्ण केली आहे. तुम्ही एका नव्या उमेदीने आणि पूर्ण सुरक्षिततेसह तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात कराल. 2026 संपण्यापूर्वी एकीकडे तुमचे आयुष्य यशाच्या शिखरावर जात असताना दुसरीकडे तुम्हाला काही गोष्टीबाबत अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. जेव्हा तुमच्याकडे पैसा, प्रसिद्धी आणि आनंद येतो तेव्हाच काही छुपे धोके सुद्धा निर्माण होतात ज्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. तुम्हाला सर्वात जास्त सावध राहण्याची गरज आहे अशा व्यक्तींपासून ज्या तुमच्या अत्यंत जवळच्या मित्रांच्या किंवा हितचिंतकाच्या घोळक्यात सामील आहेत. तुमच्या आनंदाच्या आणि यशाच्या काळात जे लोक तुमच्या अवतीभोवती गोळा होतात, पार्ट्यांमध्ये किंवा पार्टनर्स म्हणून ते पुढे येतात, त्या सर्वांवर आंधळा विश्वास ठेवू नका. तुमच्या पाठीमागे मत्सर करणारे किंवा तुमच्या संपत्तीचा, यशाचा गैरफायदा घेणारे काही तथाकथित मित्र किंवा दूरचे नातेवाईक असू शकतात. जे लोक केवळ तुमच्या चांगल्या काळात सोबत असतात आणि दिखाऊपणा करतात अशा लोकांपासून अंतर ठेवा. विशेषतः अशा व्यक्तीपासून लांब राहा ज्या तुम्हाला उधळपट्टी करण्यासाठी किंवा व्यसनाकडे प्रवृत्त करत आहेत. निर्णयांच्या बाबतीत बोलायचे झाले तर कौटुंबिक संपत्ती, जमीन जुमला किंवा मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय घेताना अतिशय सतर्क राहा. कुटुंबातील किंवा व्यवसायातील अंतर्गत बाबी बाहेरच्या व्यक्तींसमोर उघड करू नका. भावनिक होऊन किंवा कोणाच्या तरी दबावाखाली येऊन कुठल्याही कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करू नका. संयुक्त भागीदारीत मोठा पैसा गुंतवताना किंवा कोणतीही मोठी रक्कम उसने देताना खूप विचार करा, कारण यामुळे भविष्यात मोठे वाद निर्माण होऊ शकतात आणि तुमचे कौटुंबिक संबंध खराब होऊ शकतात. या काळात तुम्हाला एक मोठी चूक टाळायची आहे, ती म्हणजे अतिविश्वास आणि गाफील राहणे. सर्व काही चांगले चालले आहे म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे, वैयक्तिक आयुष्याकडे आणि पैशाच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करू नका. यशाच्या नशेत किंवा आनंदाच्या भरात येऊन उधळपट्टी करणे किंवा दिखाऊपणा करणे ही सर्वात मोठी चूक ठरेल. तुमची प्रगती आणि सुख खाजगी ठेवा. त्याचा सामाजिक माध्यमांवर किंवा लोकांसमोर प्रदर्शनाचा मोह टाळा, कारण यामुळे तुम्हाला लोकांची वाईट नजर लागू शकते.
2026 संपण्यापूर्वी विश्व तुमच्या झोळीत एक अत्यंत दुर्मिळ आणि अमूल्य अशी भेट टाकणार आहे, जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे स्थैर्य देईल. विश्वाकडून मिळणारा सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे मानसिक स्पष्टता, कौटुंबिक समृद्धी आणि सुरक्षित संक्रमण यांचे एक अप्रतिम संयोजन. गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या मनात चालू असलेले विचारांचे युद्ध आता थांबणार असून विश्व तुम्हाला एक अशी तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता बहाल करणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचे स्वतःचे साम्राज्य उभे करू शकाल. तुमच्या भावनांवर तुमचे पूर्ण नियंत्रण असेल आणि तुम्ही अत्यंत व्यावहारिक व धाडसी निर्णय घेण्यास सक्षम व्हाल. हा आशीर्वाद तुम्हाला कोणत्याही कठीण परिस्थितीतून अगदी राजासारखे ताठकण्याने बाहेर पडण्याचे सामर्थ्य देईल. या काळात तुम्हाला मिळणारी सर्वात मोठी भाग्यवान संधी तुमच्या आर्थिक आणि कौटुंबिक प्रगतीशी जोडलेली असेल. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती, मोठी कौटुंबिक मालमत्ता किंवा एखाद्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून इतका प्रचंड धनलाभ होईल की तुमच्या कुटुंबाच्या पुढच्या 7 पिढ्या भविष्य सुरक्षित होईल. जर तुमचे स्वतःचे घर किंवा हक्काची जागा घेण्याचे तुम्ही स्वप्न पाहत असाल तर ती संधी अगदी अनपेक्षित चालून येईल. ही केवळ पैशाची सुबत्ता नसेल तर समाजात तुमच्या कुटुंबाचे नाव आणि प्रतिष्ठा सर्वोच्च पातळीवर नेणारी एक सुवर्ण संधी असेल. एखाद्या मोठ्या संस्थेची प्रतिष्ठित व्यक्तीशी किंवा सरकारी क्षेत्राशी जोडले जाण्याची तुम्हाला संधी मिळेल, ज्यामुळे तुमच्या करिअरला अधिकृत ओळख आणि स्थैर्य लाभेल. या सर्वांमध्ये विश्वाचा सर्वात सुंदर आशीर्वाद असेल शांततापूर्ण आणि सुरक्षित प्रवास. विश्व तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण, वादळी आणि त्रासदायक परिस्थितीमधून अतिशय सुरक्षितपणे बाहेर काढेल. जर तुम्ही मानसिक नैराश्य, आजारपण, कायदेशीर कटकटी किंवा कर्जबाजारीपणाच्या दलदलीत अडकलेले असाल तर तिथून बाहेर पडण्याचा एक अत्यंत सोपा आणि सुरक्षित मार्ग तुम्हाला सापडणार आहे. तुम्ही एका अशा किनाऱ्यावर येऊन पोहोचणार आहात जिथे केवळ शांतता, सुरक्षितता आणि प्रगती असेल. जुना क्लेशदायक काळ मागे सोडून एका नव्या, उज्ज्वल आणि समृद्ध भविष्याकडे होणारे हे संक्रमण म्हणजेच विश्वाने तुमच्यासाठी ठेवलेली सर्वात मोठी आणि अंतिम भेट आहे. तुमच्यासाठी स्पिरिट गाईडचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा सल्ला म्हणजे पूर्ण विश्वास आणि समर्पण. म्हणजे काय तर सध्या तुम्ही आयुष्यातील ज्या वळणावर आहात तिथे भविष्याची चिंता करणे पूर्णपणे सोडून द्या. विश्वाच्या वेळेवर आणि त्याच्या न्याय पद्धतीवर अढळ विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःहून सर्व चिंता विश्वाच्या चरणी अर्पण करता तेव्हा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडण्यास सुरुवात होते. तुमच्या आजूबाजूला आणि मनामध्ये एक अत्यंत उच्च दर्जाची दैवी ऊर्जा आणि प्रकाश कार्यरत करत आहे, जो तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जात आहे. स्वतःच्याच अंतरात्म्याचा आवाज आहे का? कारण तुमचे मार्गदर्शक तुम्हाला अंतःप्रेरणेद्वारे सतत संकेत देत आहेत. या प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. आगामी काही आठवड्यांचा काळ तुमच्यासाठी अत्यंत गतिमान आणि महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे विश्वाकडून येणाऱ्या प्रत्येक नवीन संधीचे स्वागत करण्यासाठी स्वतःला तयार करा. दररोज काही वेळ शांत बसून ध्यान करा किंवा प्रार्थना करा, ज्यामुळे तुमची मानसिक ऊर्जा संतुलित राहील. तुमचे निर्णय अत्यंत व्यावहारिक, स्पष्ट आणि बुद्धीला पटेल असेच घ्या. तुमच्या कुटुंबासोबत आणि खऱ्या हितचिंतकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. कठीण प्रसंगातही संयम राखून स्वतःच्या ध्येयांवर ठाम राहणे हीच या काळातील तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. त्याचवेळी तुम्हाला काही गोष्टी आता कायमच्या सोडून द्यायच्या आहेत. भूतकाळातील अपयश, दुःख आणि चुकीच्या माणसाने दिलेल्या जखमांचे ओझे मनात बाळगणे पूर्णपणे थांबवा. माझ्यासोबत असे का झाले ही बळीची भावना असणारा विचार मनातून उपटून टाका. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणे आणि भविष्याची अवाजवी भीती बाळगणे आता सोडून द्या. जे लोक किंवा ज्या सवयी तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरत आहे त्यांना कोणत्याही मोहाशिवाय आणि भीतीशिवाय स्वतःच्या आयुष्यातून मुक्त करा. थोडक्यात सांगायचे झाले तर येणारे काही आठवडे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा आणि सुवर्ण दिशा देणारे ठरणार आहे. विश्वाने तुमच्यासाठी समृद्धीचे दरवाजे उघडले आहेत. फक्त तुम्हाला संशयाचा हात सोडून विश्वाच्या हाताला धरायचे आहे. हा अंतिम संदेश तुमच्या 2026च्या प्रवासाला अत्यंत यशस्वी आणि शांततापूर्ण बनवेल. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार